बापाच्या माहेरात नुसता बाप आहे, ती बापाला लुगडं घे म्हणू शकते पण पाठघास म्हणू शकत नाही माईशिवाय कोणा. म्हणून त्या दोन्ही पोरांना सांगेन, अजून तुमची आईचा पदर तुमच्या पाठीवर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मी तनुजा वहिनींना सांगेन, काय असतं मोठेपणाची जिम्मेदारी फार अवघड असते. मोठ्या माणसाला फार सोसावं लागतं. ठीक आहे, अनंतराव अशोकरावला ते दुःख दाखवता येत नसेल पण त्यांना ते भाऊ गेल्याचं दुःख आहे. पण माझं खास तनुजा वहिनीला सांगणं आहे की आता न रडता आपल्याला लढायचंय आणि आता या दोन पोरांना पुढं न्यायचंय. म्हणून आईसाहेब इंदुबाई यांनाही विनंती करेन, दोन मुलं आहेत आणि काळजी करू नका. तुमचा एक गेला तुम्हाला वाटत असेल या दोन पोराचं काय होईल, आता सुखी आहेत आणि तुमचं दूध एवढं प्युअर आहे जे तुम्ही अनंतराव अशोकरावांना पाजलंय ते कधीच त्या दोन पोराला अंतर पडू देणार नाहीत. आणि मी तनुजा वहिनीलाही सांगेन, हो तुम्ही जर काही एकट्या असत्या तर वेगळी बाब आहे, पण तुम्हाला अजून सासूचा आधार आहे, दोन्ही भायांचा आधार आहे, ते तुमच्या लेकराला कधीच आणि कुठंच उघडं पडू देणार नाहीत. म्हणून तुम्ही उलट धीर धरून आता हे जीवन कसं पुढे जाईल याची सगळ्यांना काळजी घ्यायची. मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव तुम्ही काय बघतायसा, ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे, हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको. कृष्ण तुळसी हार
आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 तेने विना जीवा सुख होय, तेने विना जीवा सुख होय, तेने विना जीवा सुख होय, रते माई के दुखाचे जनिते, 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 आई आदि अंत्य अवसानी, आई आदि अंत्य अवसानी, आई आदि अंत्य अवसानी, अविनाश करे आपुलिया ऐसे, अविनाश करे आपुलिया ऐसे, अविनाश करे आपुलिया ऐसे, अविनाश करे आपुलिया ऐसे, अभिमना पिते गोविंदाचे, अविना पिते गोविंदाचे, अविना पिते गोविंदाचे, रते माई के दुखाचे जनिते, रते माई के दुखाचे जनिते, रते माई के दुखाचे जनिते, नाहि आदि अंत्य अवसानी, नाहि आदि अंत्य अवसानी, कामने एका मरणेची सरे, कामने कारणे तरे, कामने एका मरणेची तुकाने कामरणे तरे, उत्तमाचे उरे गिरते मागे, उत्तमाचे उरे गिरते मागे, रते माई के दुखाचे जनिते, रते माई के दुखाचे जगती, माई के दुखाचे जनिते, रते माई के दुखाचे जगते, आदि अंत्य अवसानी, नाहि आदि अंत्य अवसान, नाहि आदि अंत्य अवसान, गोपाल आपुला तो एक देव करो निघाम, 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 आपुला तो एक देव करो निघाम,
रति माए के दुख दे जननी हे रति माए के दुख दे जननी
नाही आदे आदे आवताने नाही आदे आदे आवताने नाही आदे आदे आवताने कीर्ती माये आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे रती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी अविनाश करी आपुली आयशे अविनाश करी आपुली आयसे लावी मना पिसे गोविंदाचे रती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे रती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संसारिया दुसरे चरणा संसारिया दुसरे चरणा संसारिया पंचपादाने 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 पठेता पंचपादाने पठेता बाबाजी सद्गुरुदास रूपा बाबाजी सद्गुरुदास रूपा बाबाजी सद्गुरुदास रूपा तव तत्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर संपाज ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे रती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला जीवन सुधारण्याकरता आणि मरण सुधारण्याकरता गोड असा एक सल्ला देत आहेत उपाय सांगतायत विठाला विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन उपस्थितीत भगवान शंभूदेवाच्या माणदेश भूमीमध्ये भगवान सिद्धनाथाच्या पावन नगरीमध्ये आपल्या जावळी गावात उपस्थित सर्व भाविक सज्जन तथा निंबाळकर परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे यांच्या सन्मान्य उपस्थितीमध्ये आज आपण जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त आपल्या जावळी गावातील हा निंबाळकर परिवार जो शेतकीय शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्या परिवाराची प्रसिद्धी आहे प्रतिष्ठा आहे अशा परिवारातील ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी आपासो बाबूराव निंबाळकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा सर्व परिवार त्यामध्ये त्यांच्या मातोश्री गंगा भागीरथी इंदुबाई बाबूराव निंबाळकर तथा त्यांच्या पत्नी आदरणीय तनुजाताई आपासो निंबाळकर त्यांचे दोन्ही मुलं गुरुप्रसाद आणि रोहन तथा त्यांचे दोन्ही मोठे बंधू आदरणीय श्री अनंतराव निंबाळकर तथा आदरणीय अशोकराव सर या तथा सर्वच निंबाळकर परिवार यांनी त्यांच्याविषयी असणारी जी कृतज्ञता आहे त्या बुद्धीतून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यातील ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला सर्व निंबाळकर परिवार यांच्या माध्यमातून तथा या परिवाराचे स्नेही
आप्त तथा आमचे परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे ऋषिकेश महाराज रणवरे यांच्या विशेष आग्रहातून संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. त्याचप्रमाणे या चिंतन सेवेत आज वारकरी संप्रदायाचा आपल्या भागातील भजन वैभव या गुणीजन महाराज मंडळीच्या रूपाने उपस्थित आहे. त्यामध्ये आपल्या गावातील परमार्थ वैभव आमचे आदरणीय दत्ता महाराज गावडे गलांडे आदरणीय दत्ता महाराजांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आदित्य महाराज आहेत, अमोल महाराज आहेत, आमचे गातामूर्ती अभि महाराज आहेत. त्याचप्रमाणे मृदंग क्षेत्रातील एक दिग्गज नाव आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गणेश महाराज जगताप आहेत. त्याचप्रमाणे ऋषिकेश महाराज कदम पण आहेत. तथा आमची धनंजय महाराजांची सर्व वारकरी शिक्षण संस्था, सर्व टाळकरी, गावातील तथा परिसरातील टाळकरी मंडळी या सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आज आपण वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहोत. खरं तर वर्ष श्राद्ध हा मरणोत्तर केला जाणारा एक विधी आहे. माणूस गेल्यानंतर काही विधी करायला शास्त्रानं सांगितले. आपल्याकडे जिवंत असताना काही विधी आहेत, काही संस्कार आहेत आणि मरणोत्तर काही विधी आहेत. पण जन्माला आल्यानंतर काही संस्कार दुसऱ्याने करायचेत, काही संस्कार स्वतःनं करून घ्यायचेत आणि मरणोत्तर आपल्या परिवारानं ते संस्कार करायचेत. मग त्या संस्कारामध्ये पहिला संस्कार आहे अंत्यसंस्कार. आपल्याकडे गेलेली व्यक्ती अशी रस्त्यावर टाकली जात नाही, त्यांच्यावर अंत्यसंस्कार केला जातो. ते अंत्यसंस्कार करण्याच्या 3 पद्धती आहेत आपल्याकडे. एक भूमिगत दाह, एक जलीय दाह आणि एक अग्निदाह. पण आपल्याकडे प्रचलित आहे अग्निदाह. अग्निदाहानंतर तिथून 9 दिवस 9 श्राद्ध करायचे असतात. आपल्याकडे 9 दिवस श्राद्ध करणं शक्य नाही, मग दशक्रियेला आपल्याकडे दशक्रिया विधी केला जातो. गेलेली व्यक्ती जर लग्न झालेली असेल तर 13वा, ब्रह्मचारी असेल तर 14वा, वानप्रस्थी असेल तर 15वा आणि संन्यासी असेल तर 16वा करायचा. त्यानंतर त्याचं प्रत्येक महिन्याला एक मासिक करायचं आणि मासिक केल्यानंतर वर्षाला एक वर्ष श्राद्ध करून, एक संवत्सर श्राद्ध करून, त्यानंतर वर्षातून 84 श्राद्धाचा विधी आहे, नियम आहे. पण तेवढे जरी जमले नाही तर 3 श्राद्ध करणं क्रमप्राप्त आहे. त्यात एक आहे अक्षय तृतीयेचं श्राद्ध, तथा ते ज्या तिथीला गेले त्या तिथीला धरून केलं जाणारं श्राद्ध. अर्थात आदरणीय आप्पा यांचं जाणं पौर्णिमेला घडलं म्हणून पौर्णिमेचं आजचं श्राद्ध आणि याच तिथीला धरून पितृपक्षामध्ये आता अमावस्येला आप्पांचं श्राद्ध, असे 3 श्राद्ध करणं सगळ्यांचं कर्तव्य असतं. आणि त्या कर्तव्याचा निर्वाह करण्याकरता हा परिवार प्रवृत्त आहे आणि त्या निमित्तानं हे आयोजन आहे. खरं तर यांना 2 मुलं आहेत. मोठ्याचं नाव गुरुप्रसाद आहे, बारका रोहन आहे. त्या संबंधानं मी समारोपात बोलेनच. मग मुलाचं आपल्या बापाविषयी जे 2 प्रकारचं कर्तव्य असतं, एक आहे मुलानं बापाची सेवा केली पाहिजे आणि मुलानं बापाचं स्मरण केलं पाहिजे. सेवा आणि स्मरण हे मुलाचं काय आहे? कर्तव्य. सेवा केली पाहिजे. किती केली पाहिजे? ती सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. आपलं शरीर सुद्धा ओळून टाकायची वेळ आली तर टाकलं पाहिजे म्हणे, एवढी बापाची सेवा केली पाहिजे. ऐका, वडिलाची सेवा करणारे आपल्याकडे पुराणातही भरपूर आहेत आणि इतिहासातही भरपूर आहेत. आणि असं समजू नका इतिहासात आणि पुराणातच आहेत, वर्तमानात सुद्धा बापाची सेवा करणारी आहेत. मुद्दा एक सांगतो मंडळी, सज्जन माणसं जगातली कमी झाली, अजून संपलेली नाहीत. आता पुराणातली उदाहरणं सांगणार नाही, मी तुम्हाला इतिहासातली सांगणार नाही, वर्तमानातली सांगतो. बापाची सेवा किती करायची असते, कशी करायची असते, याचं जर उदाहरण पाहायचं असलं तर तुम्हाला उदाहरण सांगतो. आमचे परमार्थ स्नेही आहेत नाशिक भागातले. एक वडिलाचं वय 95च्या जवळजवळ आहे. सगळं वडिलांचं जाग्यावर आहे. आई गेली, माफी मागून बोलतो, त्या माणसाला पत्नी आहे पण बायको म्हणजे सून सासऱ्याला बघत नाही, सून सासऱ्याला काय करत नाही, पाहत नाही. एवढंच नाही, घरात सुद्धा राहू देत नाही. मग त्या पोरानं बापासाठी बायको सोडली, मुलं सोडले, ते एका गारी राहतात. यानं दुसरीकडे स्वतंत्र खोली घेतली आणि दिवस रात्र वडिलाजवळ थांबून बापाची सेवा करतोय. का बरं? त्यांनी विचार सांगितला, महाराज ज्या काळात आमच्या हातापायात जोर नव्हता तेव्हा जर आधार आमचा बाप झाला असेल, जेव्हा त्याच्या बापाच्या हातापायातील जोर जाईल तेव्हा त्याचा आधार होणं हे आमचं कर्तव्य आहे.
आपल्याकडे उसनं फेडलं पाहिजे. उदाहरण काय, एखाद्या बायकोन जर वाटीभर साखर आणली तर बाई काय करते, परतीची वाटीभर साखर नेऊन देते. एखाद्याकडून 1,00,000-2 लाख रुपये उसने आणले तर माणूस परत काय करतो, देत असतो. जसं जेव्हा आमच्या हातापायात ताकद नव्हती, आम्हाला हाताला धरून कोणी चालवलं, या मायबापानं चालवलं. मग जेव्हा त्यांचे हातपाय थकतील तेव्हा आपण त्यांचा आधार झालं पाहिजे. ऐका, अजून एक उदाहरण सांगतो मंडळी. उदाहरण असं आहे, जिल्हा संभाजीनगर, तालुका वैजापूर. आणि वैजापूरला मोठ्या पदावर एक ऑफिसर आहेत. बरं, ते दुर्लक्षित समाजातील आणि अत्यंत गरीब कुटुंबातील, म्हणजे नांदेड भाग आहे ना, देगलूर नांदेड, त्या भागातले ते क्लास 1 ऑफिसर आहेत. म्हणजे आई वडिलांनी मोठे मोलमजुरी केली, कष्ट केले, लहानाचा मोठा पोरगा केला, त्यानं स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलं, क्लास 1 ऑफिसर झाला. आणि जेव्हा त्याला नोकरी लागली त्यानं ठरवलं आता मायबापाला त्या झोपड्यात राहू द्यायचं नाही, आपण ज्या बंगल्यात राहतो त्या बंगल्यात मायबाप ठेवायचे. म्हणून गाडी केली, हो, गावी गेला, मायबापाला गाडीत बसवलं आणि नांदेडवरून संभाजीनगरला येताना जरा मायबापाला फिरून आणावं असं त्याला वाटलं. आणि त्याने येताना तुळजापूर, पंढरपूर, आळंदी हे सगळं मायबापाला करवलं आणि नेऊन कुठे ठेवलं, त्या वैजापूरला ठेवलं. हो, रमेश भाऊ बोरनाळे म्हणून आमदार आहेत, कुठलचे, वैजापूरचे आमदार आहेत, सध्याचे विद्यमान आमदार आहेत. हो, त्यांनी मला ही घटना सांगितली. तर जेव्हा त्यांच्या घरी गेले आमदार साहेब, त्या ऑफिसरच्या घरी, ते मायबाप, म्हातारे मायबाप, मळकट फाळकट, आपलं साधं लुगडं, बापाचा साधा पेहरावा, असे खुर्चीवर बसले. आणि बसल्यानंतर ते आमदार साहेब आल्याबरोबर तो पोरगा सांगायला, ते मायबाप सांगायला लागले बापाच पोराचं कौतुक. बघा ना म्हणले, साहेब आमचा बाळू किती मोठा झाला म्हणले. आमच्या बाळूने आळंदी दाखवली, आमच्या बाळूने आम्हाला पंढरपूर दाखवलं, आमच्या बाळूने आम्हाला तुळजापूर दाखवलं. आणि जे कोणी यायचं त्यांना मायबाप तेवढंच म्हणायचे, आमच्या बाळानं आम्हाला आपलं पंढरपूर दाखवलं, आळंदी दाखवली, तुळजापूर दाखवलं. ऐकून एके दिवशी पोरगा म्हणला, बाबा असं प्रत्येकाला सांगत जाऊ नका तुम्ही. मी तुम्हाला पंढरपूर दाखवलं, तुळजापूर दाखवलं, आळंदी दाखवलं. मी तुम्हाला आळंदी, पंढरी, तुळजापूर दाखवलं म्हणजे काही उपकार नाही केले. हो, तुमच्या मनाने मी काहीच केलं नाही. आणि बाबा तुम्ही मला जग दाखवलं, मी तुम्हाला फक्त 3 गावं दाखवलीत. अशी ऑफिसर माणसं सुद्धा बापाची भावना जपणारी आजही आहेत. ही झाली सेवा. हो, काही असे बी आहेत, कसे न सांगितलेले बरे, काही तसेही आहेत. आणि माय बापाची सेवा आणि गेल्यानंतर त्यांचं स्मरण ठेवलं पाहिजे. काय काय सांभाळलं पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टीचं ध्यान ठेवलं पाहिजे. बापाच्या 3 गोष्टीचं ध्यान ठेवलं पाहिजे ऋषी महाराज. पहिली गोष्ट बापाचे संस्कार, बापाची संपत्ती आणि बापाची संतती. आपल्या वडिलाची संततीच लक्षात ठेवा, आपल्या मायबापाची संपत्ती लक्षात ठेवा आणि आपल्या मायबापाचे संस्कार लक्षात ठेवा. आपल्या मायबापाचे संस्कार काय, आपल्या मायबापाची संपत्ती काय आणि मायबापाची संतती काय. म्हणजे काय, ऐकलं का, आपला वडील गेले म्हणजे गुरुच्या डोक्यात काय पाहिजे, रोहन माझ्या बापाचा मुलगा आहे. रोहनच्या डोक्यात पाहिजे, गुरु माझ्या बापाचा मुलगा आहे. हे भान आहे की जे आनंदराव आणि अशोकरावनी भान ठेवलं की आपा आमच्या वडिलांचा मुलगा आहे. हो, म्हणून जेव्हा मी मंडपामध्ये आल्याबरोबर सरांनी माझं स्वागत केलं आणि ते सरांनी माझ्याकडं पाहिलं, त्यांच्या डोळ्याच्या कडा ओला झालेल्या मला जाणवल्या. जेव्हा घरामध्ये बसलो तेव्हा आनंदरावने जेव्हा आप्पांची सगळी माहिती मला सांगितली तेव्हा त्यांच्याही बोलण्यामध्ये त्यांची अडखळणारी वाणी, त्यातून त्यांचं बंधू प्रेम प्रगट होत होतं. म्हणजे मायबाप गेल्यानंतर वैकुंठवासी बाबूराव निंबाळकर हे आधीच गेले, पण त्यांच्या पश्चात जे मुलाचं कर्तव्य आपल्या बापाची संतती सांभाळणं, ते भान या परिवाराला आहे. त्याचं दर्शन मला त्या दृष्टीने झालं. आणि हे सगळं करत असताना आपल्या बापाची संपत्ती सांभाळली पाहिजे, ती सांभाळली पाहिजे. म्हणून नियम असा आहे, माय बापाच्या संपत्तीवर मजा करायला परवानगी आहे, माय बापाच्या संपत्तीवर माज करायला परवानगी नाही. गरजेपुरतं संपत्तीचा उपयोग करणं
गरजेपुरता संपत्तीचा उपयोग करणं ही मजा आहे, आणि अनाठायी संपत्तीचा उपभोग घेणं हा माज आहे. दैवानं वडलोपारची जमीन आहे, चांगलं कष्ट करावे, कमवावे, बंगला बांधावा, गाडी घ्यावी, चांगलं पुण्यामध्ये घर घ्यावं, इथं फिरावं, तिथं फिरावं, परदेशात फिरावं, जीवनाचा पुरेपूर आनंद लुटावा, हे ठीक आहे. पण दरवर्षी एक एकर विकून आज जामखेडला, उद्या नारायणगावला, परवा चौफुल्याला असला माज नाही. मायबापाची संपत्ती, मायबापाची संतती आणि मायबापाचे संस्कार. संस्कार कसे? मायबापानं आपल्या जे काही घरात संस्कार घालून दिले ते सांभाळले पाहिजे. महाराज अजून एकत्रित कुटुंब पद्धती आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी आहे आणि काही आदर्शभूत आहे. महाराज काही आदर्शभूत आहे. महाराज मी एका परिवारामध्ये गेलो, कीर्तनाला गेलो. कीर्तन 9 ते 11 होतं आणि कीर्तनाच्या आधी जेवायचं होतं. तर ती बाई अशी डाल समोर ठेवून भजे तळत होती, डालभर. किती? 1 डाल भजे. मला अंदाज असा वाटला की सप्त्याची पंगत तिथं असेल, मग टाळकरी वगैरे येणार असतील म्हणून मला वाटलं तसं काय असेल. पण थोड्या वेळानं पंक्तीवाल्याचा फोन आला. कोणाला? मी ज्यांच्या घरी गेलो त्यांना. महाराजाच्या जेवणाचं काय नाही, महाराजांचे पथ्य पाणी आहेत, तुम्ही पंक्तीचं भागून घ्या, महाराज इथं जेवतील. तेव्हा माझ्या लक्षात आलं आपण ज्या घरी थांबलो त्या घरी पंगत नाहीये. म्हणलं एवढं कसं काय? आणि मग जेवायला बसलो तेव्हा घरातली सगळी आधी पुरुष मंडळी पोरं जेवायला बसली तर ती जवळजवळ 35 होती. त्यांना विचारलं महाराज म्हणलं हे कसं काय? म्हणे आमच्या वडिलांचे वडील म्हणजे वडिलाचे चुलत भाऊ त्यांच्या सुद्धा अजून वाटण्या नाही. एका जागी 84 माणसाचं कुटुंब राहतं. जिल्हा नाशिक, तालुका इगतपुरी, गाव मुंडेगाव आणि आडनाव गतीर. किती? 84 माणसं. मला त्या घरातलं विशेष काय वाटलं? म्हणजे मोठा चुलत भाऊ आहे, त्याचं चालू आहे काय कारभार, तो पाहतो. मोठा चुलत भाऊ. प्रत्येक जण आपापले उद्योग करतात, काही शेती करतात, काही कंपन्यात कामं करतात. त्यांच्या घरात महाराज जवळजवळ 4 कीर्तनकार, 6 गायक आणि 3 पखवाजे आहेत. तुकोबराच्या चतुशताब्दीत ऐकण्यासारखे महाराज, तुकोबराच्या चतुशताब्दीत त्यांनी तुकाराम या नावाचा 4 कोटी जप परिवारात बसून केला. रोज संध्याकाळी जेवायच्या आधी 2 तास सगळ्यांनी एका जागी यायचं आणि तुकाराम जप करायचा 2 तास आणि मग जेवायला बसायचं. असा परिवार, एवढा आदर्श परिवार. मग हे आपल्या बापाचे. आणि मग मी ते सांगत होतो कारभार मोठ्याचा आहे. काही घरात काय अडचण आली तर ते भाऊ बाकीचे म्हणतात महाराज आमच्या दादाला सांगा अडचण येत राहील, जात राहील, पण तू टेन्शन घेऊ नको. ही काळजी कोण वाहत आहे? चुलत भाऊ. इथं सख्याला विचारत नाहीत, पण चुलत भाऊ म्हणजे हे जे घरातले संस्कार आहेत हे सुद्धा जपणं पुढच्या पिढीचं काय आहे? कर्तव्य आहे. आणि त्या तत्परतेपोटी सेवा आणि स्मरण, सेवा करून स्मरण. खरं तर आपण सेवा करण्याची संधी नाही दिली, कारण त्यांची सेवा करावी असं वयच नव्हतं. वय अवघं 50चं वय होतं. आणि काय असतं महाराज, खरं तर मी पुढं बोलणारच आहे. आपणच्या जाण्याने सगळ्याच परिवाराला दुःख आहे, वादच नाही. कारण कसं असतं, एखादा माणूस म्हातारा झाला, वयवृद्ध झाला, आजारी पडून राहिला किंवा अपघातात काही झालं तर माणूस मनाची तयारी करतं त्याला निरोप देण्याची. मनाची काय करतं? तयारी करतं. म्हणून आज कितीतरी अपघातात असं असतं महाराज, अपघात झाला तेव्हा तो माणूस मेलेला असतो, पण डॉक्टर लोक काही वेळेला व्हेंटिलेटरवर ठेवतात. तो कोमात गेलेला असतो, मेल्यात जमा असतो, व्हेंटिलेटरवर ठेवतात. का? कारण घरच्यांच्या मनाची काय झाली पाहिजे? तयारी झाली पाहिजे. खरं तर आप्पाच्या जाण्याच्या बाबतीत असं झालं, कोणीच मनाची तयारी केली नव्हती. पण एक आहे, त्यांनी मात्र स्वतःच्या मनाची तयारी करून जीवन थांबवलं. पण बाकी कोणी मनाची काय केली नव्हती? तयारीच केली नव्हती. म्हणून जेव्हा वय कमी असतं, जेव्हा व्यक्ती जातो तेव्हा ते दुःख जरा जास्त असतं. एरवी आपल्या दारामध्ये
पाळलेलं कुत्रं मेलं तर माणसाला दुःख आहे, मग जो आपल्या परिवारातला सदस्य त्याचं दुःख नसेल काय? ते दुःख आहे, वादच नाही. त्यांनी पूर्ण मनाची तयारी केलेली असते काही काही वेळेला, पण आपली झालेली नसते. म्हणून त्यांचं वय असं नव्हतं की जागेवर बसून त्यांची काही सेवा करावी लागेल. ती सेवा करण्याची वेळ आली नाही, पण त्यांचं स्मरण ठेवण्याची वेळ या परिवाराला आली आणि परिवारानं त्यात करता तत्परता दाखवली. मला घटना सांगितली. घटना पाहून फार हृदयाला एक हेलकावा मला बसला. रोहनला नोकरी लागली आणि त्याचा पगार आला. आप्पाचा मुलगा रोहन, याला पगार आला आणि तो रडायला लागला की आज माझा बाप असता तर पहिला पगार मी बापाच्या हातात दिला असता. पण त्याचं भाग्य असं आहे, बापासारखे चुलते 2 पाठीशी खंबीर उभे आहेत, तर त्या पोरानं आपल्या चुलत्याला बुलेट घेऊन दिली. काही संस्काराचं बीजावरोपण आहे. हा, हे संस्कार जपले पाहिजे, ही संपत्ती जपली पाहिजे, हे विचार जपले पाहिजे. आणि या जपण्यात तत्पर राहून त्यांनी हा कार्यक्रम केला, आपल्याला आमंत्रित केलं, आपण आलो. पण ठीक आहे महाराज, त्यांचं दुःख आहे, ते त्यांच्या कर्तव्याचा निर्वाह करतात. आम्ही का बरं या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला यायचं? येऊन आम्हाला फायदा काय? फार मोठा फायदा आहे. कारण एक आहे मंडळी, याच वेळेला माणसाला मृत्यूचं स्मरण होतं आणि माणसाला 2 जिम्मेदारीची जाण होते. प्रत्येकाच्या 2 जिम्मेदाऱ्या आहेत. आमची पहिली जिम्मेदारी आहे आम्हाला जीवन चांगलं जगायचं आहे, आणि आमची दुसरी जिम्मेदारी आहे आम्हाला मरण चांगलं आलं पाहिजे. प्रत्येकाच्या 2 जिम्मेदाऱ्या आहेत. बऱ्याच माणसाला ह्या जिम्मेदाऱ्या पार पाडता येत नाही. जन्माला माणसं म्हणून जन्माला येतात आणि वागताना मात्र कुत्र्यासारखे डुकरासारखे नीच वागतात. आहेत अशी काही माणसं. महाराज किती नीच माणसं या जगात आहेत, किती राक्षसी माणसं आहेत. टीव्हीला मी आपली सहज एक आपली बातमी पाहिली आपल्या मोबाईलवर. दिल्लीला एक डॉक्टर MS, हो मास्टर सर्जरी मधला मास्टर डॉक्टर, हो तो काय करायचा, हॉस्पिटल संपलं की ड्रायव्हरला गाडी घेऊन बंगल्यावर पाठवायचा आणि रिक्षा करायचा भाडोत्री. काय करायचा? भाडोत्री रिक्षा करायचा आणि रिक्षामध्ये बसून त्याला म्हणायचं जरा इकडे ने तिकडे चल, आणि ज्या भागात कोणी नाही अशा भागात रिक्षा न्यायचा. आणि ते ऑपरेशन ब्लेड आहे का, मागं बसून अरे 1 मिनिट थांब रे, मला फार लघवी आली जोरात म्हणायचं, आणि त्या रिक्षा थांबवला, त्याचे केस धरून मागं ओढायचे आणि त्याचं नरडं कापायचं. कोणाचं? त्या रिक्षावाल्याचं. पुढं त्याचा हैवान पण अजून शिल्लक आहे, नरडं कापायचं आणि त्याचा जीव गेला. त्याच्या 2 किडन्या काढून घ्यायच्या, बाटलीतून स्वच्छ घेऊन 2 किडन्या घ्यायच्या, तुमच्या डोक्यात असेल त्या विकायच्या. त्या किडन्या 2 दारूमध्ये भिजू घालून फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि रोज एवढा एवढा तुकडा खायचा. असे त्यांनी 15 मर्डर केले. किती? 15. ह्याला माणूस म्हणाल तुम्ही? अजून जन्माला माणूस म्हणून आले, पण माणसासारखं जगता नाही आलं या लोकांना. आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही, ज्ञानोबरायची भाषा. पूस नाही पायचारी, मनुष्य परी कुतरी ती. हो, अजून घटना घडली महाराज त्या चंद्रपूर भागामध्ये. नवीन लग्न झालेली पोरगी, हो तिचं लग्नाच्या आधी अफेअर होतं. तिनं काय केलं लग्न झाल्यावर, नंदेचा नवरा, नंदेचं पोरग 3, सासू 4, सासरा 5, नवरा 6 जणांच्या जेवणात विष कालवलं आणि एका दिवसात 6 जण मारले घरीवर. आणि मग त्या पोरासोबत पळून गेली. हिला माणूस म्हणाल तुम्ही? आहे माणुसकीचं भान? म्हणून जन्माला माणसं म्हणून येतात, पण माणसासारखं जगता येत नाही काय काय लोकांना. नीच माणसं, नीच म्हणजे यांना जन्माचं भान, जगण्याचं भान नाही. काय लोकांना जगण्याचं भान नाही, काय लोकांना मरण्याचं भान नाही, कसेही वागतात. मग या माता माऊल्या सहज म्हणतात, अरे नीट वाग, मरत्यामुखी काय उत्तर देशील? नीट मरण येत नाही, नीट जगणं नाही, नीट मरण नाही. पण एक सांगू का, काही माणसं प्रकृतीने जगतात, काही माणसं विकृतीने जगतात. पण प्रकृतीने जगणं, विकृतीने जगणं, त्याहीपेक्षा संस्कृतीने जगणं हा मानवी जीवनाचा पुरुषार्थ. संस्कृतीने जगणं म्हणजे काय करणं, माणसानं कसं जगावं, सुखानं जगावं, आणि माणसानं कसं मरावं, आपली कीर्ती मागं ठेवून मरावं. आपण मेल्यानंतर निदान 1-2 पिढ्या तरी माणसानं काय ठेवलं पाहिजे, आपल्याला ध्यानात ठेवलं पाहिजे.
पण चांगल्या पद्धतीनं. नाही तर काय काय लोक लई नालायक महाराज. एक म्हातारं सकाळी उठलं की दारात खुर्ची टाकायचं आणि गावाला घाण घाण शिव्या द्यायचं. सगळं गाव कंटाळलं. शेवटी म्हातारं मराय टेकलं. शिवाय बी कशा मध्ये ती क्लिप आली होती ना तशा. हो, आणि इतक्या घाण घाण शिवाय द्यायचं सगळ्या गावाला. सगळं गाव कंटाळलं त्याला. शेवटी म्हातारं मराय टेकलं. त्याने त्याच्या दोन्ही पोराला जवळ बोलवलं. मोठ्याचं नाव राजू, बारक्याचं नाव बाळू. नावं बरेत का बदलायचे? बोला की बरे आहेत ना. दोन्ही पोराला जवळ बोलवलं. म्हणे राजा, बाळ्या, बोला ना बाबा. मला नाही वाटत म्हणे मला मेल्यावर कोणी गावात चांगलं म्हणेल. नाही म्हणे बाबा, आपण पेरलंय तसं. आपण पेरलंय तसं, उगवत काय दुसरं, पेरलंय तसं म्हणले. नाही पण तुम्हाला वाटतं का माझ्या आत्म्याला शांतता लाभावी? म्हणे मग एक करा, असं काहीतरी करा, मी मेल्यावर गावानं मला चांगलं म्हणलं पाहिजे. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे, म्हातारं बी नालायक असल्यामुळे लगेच मेलं. आणि त्याच्या 10व्यापासून तर 14व्यापर्यंत पोरांनी सप्ताच ठेवला. भले मोठे मोठे महाराज, हे एवढे आले महाराज, मोठे मोठे महाराज, मोठे मोठे महाराज. हो, वाजवायला गणेश महाराज, गायला आदित्य महाराज, अमोल महाराज, काल्याला हे बी आले होते. आलते का नाही? हो म्हणा फक्त. हे बी आले होते. नाही, कीर्तन नव्हतं माझं. माझं कीर्तन नव्हतं त्या सप्ताहात. सगळ्या पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण सगळं झालं. आणि मोठा पोरगा म्हणला भावाला बारक्या, अरे जा रे म्हणले, आपण कशा करता केलं? लोकांनी बापाला काय म्हणलं पाहिजे? चांगलं म्हणलं पाहिजे. बघ बरं लोक काय म्हणतात. बारका बाळू सगळं फिरून आला आणि आल्याबरोबर भावाला म्हणतो, येते अवघे वाया गेले दिसते सायास. काय झालं रे? नाही नाही म्हणले, सगळा खर्च फेल गेला म्हणले आपला. का? आपण कोणाला चांगलं म्हणण्याकरता सप्ताह केला? बापाला. पण सगळं गाव म्हणतं बाप नालायक होता पण पोरं चांगली निघाली. बाप काय होता? नालायक होता पण पोरं चांगलं निघाली म्हणले. नाही नाही म्हणले, मग काहीतरी करावं लागेल. पुन्हा दोघाला युक्ती सुचली. दोघांना गाडीला किक मारली. एक नात्या पुत्याला गेला, एक फलटणला गेला. आणि दोघांनी येताच्या अशा खंटाच्या काठ्या आणल्या. दारात खुर्ची टाकून बसायचे. गावातला जे दिसल त्याला हाणून हाणून काळ निळं करायचे. सगळ्या गावाला येडा. आता जा रे म्हणले बाळ्या, फिरून ये. सगळ्या गावात फिरून आले. आता आपल्या बापाला शांतता लाभली म्हणले. काय सगळं गाव म्हणतंय, काय पोरं नालायक आहेत. बाप चांगला होता, नुसते शिवेत देत होता. असं शिल्लक राहणं म्हणजे शिल्लक राहणं का? नाही. मग मरावे परी कीर्ती रूपी उरावे. एक सांगतो तुम्हाला, राहिलं समाजानं आम्हाला ध्यानात ठेवायला. कारण समाज सहज असं जे चांगल्या चांगल्याला ध्यानात ठेवत नाही. समाजाला विसरायची सवय. समाज किती विसरबोळ आहे, किती विसरबोळ आहे. सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? लवकर बोला. नरेंद्र मोदी. त्याच्या आधी कोण होते सर? मनमोहन सिंग. त्याच्या आधी कोण होते? म्हणजे 140 कोटी संख्येच्या समाजाला नेतृत्व करणारा पंतप्रधान 20 वर्षापूर्वी कोणी नेतृत्व केलं? तो पंतप्रधान लोक ध्यानात ठेवत नाही. लोक किती विसरतात. जाऊ द्या, पंतप्रधान लांब राहिला. तुझं वय काय रे? 70? 17. हा. तुझं नाव काय? ओम. तुझ्या वडिलाचं नाव? हरिदास. आजोबाचं नाव? अंकुश. पंजोबाचं नाव? भुजबा. त्यांच्या वडिलाचं नाव? दोंडेबा. त्यांच्या वडिलाचं नाव? विसरलं आहे का नाही? बरं, तू काही घेतले असे तर आम्हाला कुठं माहित होतं, घ्यायचे होते काहीतरी. पण हे संस्थेत असल्यामुळे खरं बोललं, कबूल केलं बिचाऱ्याने. 5 पिढ्या माहिती त्या काय कमी नाहीत, त्या सुद्धा काय कमी नाहीत. महाराज, कोणी कोणाला ध्यानात ठेवायला तयार नाही. कोणी ध्यानात ठेवत नाही. अहो, बापानं कष्ट करून भला मोठा बंगला बांधला. पोरं म्हणतात आमच्या बापाला काम नव्हतं ना, गोदाम बांधून ठेवलाय. म्हणतात का नाही पोरं? म्हणतात. ऋषी महाराज म्हणतात का नाही? बरीच पोरं. आपण गावगावी फिरतो महाराज, कानावर येतं आपल्या. कोणी कोणाला ध्यानात ठेवायला तयार नाही. जाऊ द्या समाजाचं, निदान परिवाराने आपल्याला ध्यानात ठेवावं. अशी माणसाची वागणूक असावी. म्हणून उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसानं कीर्ती शिल्लक ठेवून मारावं. ऐकलं का? कोणासारखं? ऐका बरं,
म्हणजे 25 वर्षापूर्वी या देशाचं नेतृत्व कोणी केलं तो पंतप्रधान आम्हाला आठवत नाही, पण 750 वर्षापूर्वीचे ज्ञानोबा राय कोणीच विसरत नाही, कोणीच विसरत नाही. 750 वर्षापूर्वीचे ज्ञानोबा राय कोणी विसरायला तयार नाही. यावर्षी येणारी 15 ऑगस्ट आपलं 15 ऑगस्ट तारीख ज्ञानोबा रायचा 750वा वाढदिवस आहे. तुम्हाला घटना सांगतो महाराज, काय लोकांची भावना आहे. माऊलीच्या मंदिरावर सोन्याचा कळस करायचा आहे. काय करायचा आहे? सोन्याचा कळस करायचा होता 13 किलोचा, 11 किलोचा. सोनं जमा झाले 25 किलो. किती 25 किलो सोनं जमा झाले. मग आता ते कळस वाढवला आणि भरीव 25 ते 30 किलोचा सोन्याचा कळस येणाऱ्या 15 तारखेला माऊलीच्या मंदिरामध्ये बसणार आहे. एकाच माणसाला 11 कोटी दिलीत. किती 11 कोटी म्हणजे 11 किती शून्य तुम्ही हिशोब करा. मग काय डोकं चालायचं नाही. म्हणजे 10वीला 2 विषय गेलेले आहेत. कोणते गणित आणि तुमचं बी तेच गेले काय? नाही एवढा आत्मविश्वासाने बोलले म्हणून गेलेले आपले 2 विषय. तुम्हीच 11 कोटी महाराज. आज आळंदीत एक व्यक्ती अशी नाही, कोणी 20 दिले असतील, कोणी 5 दिले असतील. प्रत्येकाने आळंदीत जेवढ्या संस्था आहेत तेवढ्या संस्थेनी पैसे दिले. आता बाहेरच्या संस्थेवाल्याला काय बुद्धी होती बघू, अजून 3 दिवस आहेत. दिले ना? गणेश महाराज द्यायचे. बर ऐका, का बरं या लोकांना विसरत नाहीत लोक? काय विसरत नाही? विसरायचं ठरवलं तरी विसरत नाहीत माणसं. का? कारण त्यांना जगण्याचा अर्थ कळाला आणि मरण्याचा अर्थ कळाला, दोन्हीचा अर्थ कळाला. एक सांगू का, 2च मिनिटात तुमच्याशी एक संवाद करतो ना अभंगात प्रवेश करतो. आपल्याला मरायचंय हे तुम्हाला माहिती आहे का? एक दिवस आपल्यालाही मरायचंय. आज आपण निंबाळकराच्या दारात बसलोय, उद्या दशरथेच्या दारात बसतील लोक. आपल्याला मरायचंय हे निश्चित आहे. हे दगडावरची पांढरी रेघ आहे. आपल्याला मरायचंय आणि मरेपर्यंत जगायचंय. ह्या 2 गोष्टी फक्त. अपेक्षा काय असाव्या? आम्हाला सुखासुखी जगता यावं आणि आदर्श मरण यावं. मग असा जर तुम्हाला प्रश्न असेल, सुखानं जगण्याकरता आणि चांगलं मरण्याकरता काय उपाय केला पाहिजे, तो उपाय जे चांगलं जगले चांगले मेले असे संत सांगू शकतात. असे जगद्गुरु तुकोबाराय ज्यांना जगण्याचा अर्थ कळाला, ज्यांना निर्याणाचा अर्थ कळाला आणि तो अर्थ कळून आपल्या स्वानुभवातून तुम्हा आम्हाला उपाय सांगतात. जर तुम्हाला सुखानं जगायचं असेल तर आणि तुम्हाला चांगलं मरायचं असेल तर एक करा. काय करा? आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 आपुला तो एक देव करून घ्यावा.
विसरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. चांगलं मारायचंय, सुखानं जगायचंय. मग एक करा, आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याच्याशिवाय आपलं जीवन सुखी बनणार नाही. देव आपलासा करणं, जीवन सुखी बनणं, ह्याचं कारण कार्यकारण भाव काय संबंध आहे मी तुम्हाला सायकोलॉजीतून सांगणार आहे. पहिलं विज्ञानातून, मानसशास्त्रातून सांगतो. एक सायकोलॉजी काय, मानसशास्त्र काय. आपलं आपल्याला मिळाल्याशिवाय समाधान नाही. आधी उदाहरण सांगतो. शिंगणापूरची यात्रा आहे. एक बाई आपल्या लेकराला घेऊन तिथं गेली. पोरगं उगं 1-1.5 वर्षाचं होतं. नेमकं पाऊल टाकत होतं, पण बोलणं एवढं काय त्याला स्पष्ट नव्हतं. लहान लेकरू होतं. बाजारात गेली, तेवढ्यात तिला साडीचं दुकान दिसलं. बाईला साडीचं दुकान दिसल्यावर जगातलं काहीच लागत नाही. तिला वाटलं लेकरू मागं खेळतंय, ती घ्यायला लागली साडी. पण तेवढ्यात त्या पोराला फुग्यावाला दिसला. ते पोरगा फुग्यावाल्याच्या मागं मागं गेला. आईची पोराची काय झाली, चुकाचूक झाली. आणि नंतर तिला 5-50 साड्या पाहिल्यावर पीसही न घेता जेव्हा ती उठली, साड्या किती पाहिल्या, 5-50. हे धाडस फक्त माता माऊल्या करू शकतात. एखाद्या दुकानात जाऊन 100-200 साड्या खाली घ्यायला होत्यात आणि पीस न घेता निघून जात्यात. कुठून धाडस आलं तुमच्या हृदयात काय माहिती. 2 धाडस लय बाबा. आणि पाडून मागण्याच्या बाबतीत लय बायाचं धाडस. म्हणजे शंभू महादेवाच्या कृपेनं मला बायको नाही, पण मी आईसोबत सुद्धा कधी बाजारात जात नाही. एकदा आमच्या आईला घेऊन मी गेलो, तुम्ही चटाई घ्यायच्या आपल्याला, आकाला घेऊन गेलो. आणि त्या चटाईला विचार, कितीला रे चटाई. त्याला मावशी 300ला 1. आमच्या आईमध्ये 200च्या 2 दे. तेव्हापासून आपण त्याच्यासोबत जात नाही. साड्याचं दुकान पाहिलं, मग लक्षात आलं पोरगं कुठे. पोरगं तिकडं रडायला लागलं, इकडं आई रडायला लागली. पोलीसवाल्यानं पोरगं पकडलं, मदत कक्षामध्ये नेलं. त्याला विचारायचं, तुझ्या आईचं नाव काय, मम्मी. तुझ्या वडिलाचं नाव काय, पप्पा. तर त्याच्या पुढे यायचं ना, नावच येईना त्याला. कोणाचे बाप पुकारायला लागले, पण आई येईना. आणि ते पोरगं रडायचं काही थांबेना. त्याला पेढा दिला, शांत बसना. खुळखुळा दिला, शांत बसना. योगायोगानं त्या यात्रेमध्ये थोर समाजसेविका गौतमीताई पाटील आलेल्या होत्या. त्या आलेल्या होत्या. आणि ताई, हो तुम्ही एवढ्या खुश करता, एवढं पोरग घ्या बरं. शांत झालं तर झालं, पण ते पोरग तिच्याही मांडीवर, तिच्या कडावर शांत होईना. आणि अर्ध्या-पाऊण तासानं मळकट कळकट कपड्यातली, जिच्या झिपरीला तेल नाही, तोंडाला काही नाही, अशी साध्या कपड्यातली त्याची माय त्याला आलेली दिसली. आणि त्या पोरानं एवढी सुंदर असणारी अभिनेत्री तिला लात मारली आणि आईच्या अंगावर उडी टाकली. का बरं टाकली. खुळकुळ आहे, दुसऱ्याचा आहे. सुंदर स्त्री आहे, पण दुसऱ्याची आहे. फाटक्या तुटक्या कपड्यातली आहे, पण माझी आहे. आपलं आपल्याला मिळाल्याशिवाय सुख होत नाही. अजून याला उदाहरण सांगतो. कल्पना करा, तुम्ही झोपड्यात राहता आणि पाहुण्याचा बंगला आहे, आणि ते पुण्याला आहे. ते सदाशिव पेठेत आहे, आणि भला 10,000 स्क्वेअर फूट मध्ये पुण्यात आहे बंगला. आणि तुम्ही कुठे राहता, झोपड्यात राहता. किती पाहुण्याचा मोठा बंगला असू द्या, त्या बंगल्यामध्ये किती दिवस करमत, बोला की. 1 दिवस, 2 दिवस. सप्त्याला हिंडायची सवय असेल तर 7 दिवस. महाराज हे गुन्हेगार किती दिवस राहू शकतात दुसऱ्याच्या बंगल्यात, 7 दिवस. 8व्या दिवशी करमत नाही आपल्याला. आणि मग आपल्या झोपडीत येतो, तेव्हा त्याला वाटतं आपलं आपल्याला मिळाल्याशिवाय सुख नाही. हे मानसशास्त्र आहे की नाही. तसं मग या जगात आपलं काय आहे. एक छोटासा दृष्टांत, अगदी 2 मिनिटांमध्ये. एक म्हातारं एसटीत चढलं, फलटणला निघालं होतं, आणि त्याचं पाकिट एसटीत पडलं. कंडक्टर मोठा सज्जन होता. अरे कोणाचं आहे पाकिट. सगळ्यांनी आपापले पाहिले. ते म्हातारं म्हणले, बाबा पॉकेट माझं आहे. बाबा कशावरून तुमचं ओळख पटवून द्या. का नाही बाबा, त्याच्यात एक पांडुरंगाचा फोटो आहे. कंडक्टरनं पाहिला तो जुन्यातला ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता. जुन्यातला पाहिला. अरे बाबा फोटो तर फार जुना दिसतोय. हो बाबा 50 वर्ष झालं माझ्या पॉकेटमध्ये. म्हणजे बाबा एवढे दिवस फोटो कसं काय टिकला तुमच्या पॉकेटमध्ये. कारण म्हणले त्याचे अनेक फोटो आले आणि गेले, पुन्हा माग टिकला म्हणले. म्हणजे बाबा नाही कळालं मला.
काय नाही, जेव्हा तरुण होतो बघा, माणसाच्या डीपीला सुरुवातीला स्वतःचाच फोटो असतो. कोण नसती सदृश माया खचाय, कोण नसती सदृश माया, माझ्यासारखा कोण आहे, स्वतःचा फोटो. मग काय झालं बाबा, पुन्हा आमचं जमलं. म्हणले जमलं म्हणजे काय झालं रे, लग्न जमलं. पोरं लय तयार केली महाराज तुम्ही, तयार आहे. लग्न जमलं. मग मी पांडुरंगाच्या फोटोवरचा माझा काढला आणि तिचा फोटो लावला, तिचा फोटो लावला. थोड्या दिवसांनी आमच्या संसाराला एक फळ आलं. मला मुलगा झाला. डीपी असे चेंज होतात, सुरुवातीला आपला, नंतर तिचा, आणि मग लेकरू बाळ झालं की मग हा जातो ती जाते, मग गाथा आपलं मुलगा लेकरू. माझ्या पोराचा फोटो लावला, हा माझा फोटो लावला म्हणजे लेकराचा. पुढं मला नातू झाला, पोराचा काढला, नातवाचा लावला. मग नातवाचा का काढला, ऐका बरं आता उदाहरण लय ऐकण्यासारखं. म्हणजे काय झालं बाबा, मी आपला खेड्यात राहतो, पोरं शिकले, शहरात गेले, नातू सुद्धा पुण्याला गेला. आणि गेल्या महिन्यात मी एकटा घरी होतो. जिना चढता चढता पडलो, माझं हाड मोडलं. फलटणला दवाखान्यात महिनाभर ऍडमिट होतो. ऍडमिट किती होतो, महिनाभर होतो. आणि महिनाभर ऍडमिट होतो. आणि नातवाला फोन लावला, बाड्या येशील का मला न्यायला, भेटायला. त्यानं आजोबा आमचा संसार आम्हाला करू द्या, स्वतःची काळजी घ्यायला शिका. आणि त्या दिवशी त्याचा फोटो काढला, कारण हे सगळे सोडून गेले, फक्त हाच एवढा आहे त्यानं मला अजून सोडलेलं नाही. म्हणून ज्ञानोबराने आपलेपणाची व्याख्याच काय केली, आपुले जे साचे ते कल्पांती न वचे. आपलं कोणाला म्हणायचं, जे आपल्याला सोडून कधीच जात नाही त्याला आपलं म्हणायचं. हो, नाही तर एखादं मंत्रीपद मिळालं गेला सोडून, ते आपला नाही. आपले कोण, जे आपल्याला सोडून जात नाही ते. आणि या जगात आपला कोण आहे, फक्त परमात्मा आहे. सगळे सोडून जातात, तो अजून आपल्याला त्यांनी सोडलं नाही त्यांनी आपल्याला. हा, आपल्याला वाटतं का नाही तो भाग निराळा. कसं सोडलं नाही, एक गीतेतली युक्ती सांगतो तुम्हाला. देव आपल्यावर रोज 3 उपकार करतो. पूज्यपाद गोंदवलेकर महाराजांचं चिंतन आहे, लय गोड आहे, ऐका. देव आपल्यावर किती उपकार करतो रोज, 3. सकाळी स्मृती देतो, दुपारी तृप्ती देतो, आणि रात्री विश्रांती देतो. रात्री माणूस जेव्हा झोपतो तेव्हा सगळं विसरतो की नाही, सगळं विसरल्याशिवाय झोपच येत नाही, नियम आहे. सुतळीचा तोडा जरी ध्यानात राहिला तरी झोप लागत नाही. माणूस सगळं विसरतो झोपताना. मग मला साधं सांगा, संध्याकाळी सगळं विसरतो, सकाळी सगळं आठवतं, हे कोणाचे उपकार आहे? सगळं आठवतं की नाही. आणि असं जर झालं असतं तर शाळेमध्ये आपल्याला निबंध असायचे, मी आमदार झालो तर, एक दिवस सूर्य नाही उगवला तर, कल्पना विस्ताराचा लेख निबंध. तसं कधीतरी कल्पना करा, रात्रीचं सकाळी आठवलं नाही तर लय अवघड झालं असतं. संध्याकाळी झोपताना माणसाला चिठ्ठ्या लिहाव्या लागल्या असत्या आणि प्रत्येकाच्या कपाळावर लावावं लागल्या असत्या. सदर स्त्री माझी बायको आहे, सदर पुरुष माझा पती आहे. आणि जर झोपीत चिठ्ठी निष्ठली असती, हा उठल्याबरोबर म्हणला असता, ताई आपण कोण. मग देव सकाळी आम्हाला स्मृती देतो, दुपारी देव आम्हाला तृप्ती देतो. महाराज, खाणं आपल्या हातात आहे, तृप्ती आपल्या हातात नाही आहे. अजून लक्ष देऊ नाही का, खाणं आपल्या हातात आहे, तृप्ती आपल्या हातात नाही. तृप्ती कधी मिळते, खाऊन व्यवस्थित पचलं तर. नाही तर खायला चांगले पदार्थ आहे, इनकमिंग खूप ना आउट गोईंगच झालं नाही. पोटातच साठून राहिलं, होय पित्त, मळमळ, जळजळ नाही होत, नाही होत. ते काय म्हणायचे राजूभाई दीक्षित, जगातला सगळ्यात मोठा भाग्यवान कोण, शब्द जरा सामान्य आहेत पण आता ते मांडावं लागतील. ज्याला पडलं की झोप येतील, उठलं की संडास येते, तो भाग्यवान आहे म्हणजे जगात. आणि ती बी कसं लगेच. आता काय काय लोक मोबाईल घेऊन जातात, सगळ्याचे स्टेटस बघणं होतात, तरीही आणि तेवढ्यात रील येते, मेरे सपनों की रानी कब.
का सगळं जमतंय. भाग्यवानाचं तसं नसतं. ते गेल्या बरोबर मै आई 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 आज असं असतं. आमच्या तात्याची भाषा आहे. तात्पर्य आहे का, खाल्लं पण पचलं नाही तर आमचं अन्न कोण पचवतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचामेन्यम चतुर्विधम. दुपारी तृप्ती दिली आणि संध्याकाळी कर्माचा लेश संपला. माणूस आडवा पडला. आडवं पडणं आपल्या हातात आहे, झोप लागणं आपल्या हातात नाही. त्यानं आम्हाला विश्रांती दिली. मग मला सांगा, कोरोनात सगळे सोडून गेले की नाही. माझा अनुभव सांगतो. महाराष्ट्रभर लोक बाबा कधी येतात घराला पाय लावायला. महाराज 2 मिनिटं का या ना आमच्या घरी म्हणणारे लोक कोणी नाही. महाराज मला कोरोना झाला लोकांचा फोन यायचा, महाराज कुठे आहे. म्हणजे मुंबईला. का ऍडमिट आहे. काय झालं. कोरोना. कस काय झाला. जिऱ्या मोहऱ्याच्या फोडणीनं. आता लोकांना काय उत्तर द्यावं कोणत्या गोष्टीचं. बरं काय स्कोर आहे हो. म्हणलं 21. बरं या कोरोनातनं ते फोन करणाऱ्यांनी निम्मे मारलेत. म्हणलं 21. हा बाबा काळजी घ्या बरं. तुमचा 21 स्कोर आहे का. हो आमच्या गावात एकाचा 13 होता आणि सकाळीच मिळाला बघा. सकाळीच मिळाला. म्हणजे मी एक उरपाट्या काळजाचा म्हणून टिकलो महाराज. हो आणि मग ठेवू का बाबा. म्हणजे ऐका ना काय घराला पाय लावायला येऊ का. त्याची बायको बाजूला म्हणली त्याला तिकडच काढी लागू द्या, फोन ठेवा. कोणी नाही. अहो हे तर जाऊ द्या बाहेरचा समाज. महाराज 22 दिवस माधव होता माझ्यासोबत. आणि जेव्हा मला डिस्चार्ज झाल्यावर घरी सोडायला आला, त्याला मला आता गावकून यायला तुला गाडी भेटणार नाही, गाडी घेऊन तू आळंदीला जा. तर त्याला डिझेलला पैसे द्यायचे होते आणि जेवण द्यायचं होतं. कोणाला. घरात तर घेतलंच नाही त्याला. मला सुद्धा गावाच्या बाहेर आश्रम आहे तिथं. आणि आमच्या भावाने त्याला पैसे कसे दिले. असा 20 फुटाचा बांबू आणला, त्याला पुढून पैसे बांधले, त्या बांबून पैसे दिले. अरे बांबू आपलं. हा त्या काळात सगळ्यांनी सोडलं. पण सकाळी स्मृती देवाला द्यायला आपल्या जवळ होता. दुपारची तृप्ती द्यायला तो जवळ होता आणि संध्याकाळची विश्रांती द्यायला तो आमच्या जवळ होता. सगळे सोडून जातात, तो कधीच सोडत नाही. याचा अर्थ तोच आपला आहे. आणि आपलं आपल्याला मिळाल्याशिवाय जीवन सुखी होत नसेल, हा जर सायकोलॉजीचा सिद्धांत असेल तर जगात आपला देव आहे. तो एकदा आपला करा. आपुला तो एक देव तो करून घ्या. तेने विन जीवा सुख नो. हे डायरेक्ट शेवटचे चरण म्हणू आपण. आणि मग हे आम्ही याच्या व्यतिरिक्त जमा केलं ते काय आहे. येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. आम्ही देव सोडून जेवढं जमा केलंय, मग बंगला असो घर असो काही असो, त्याने दुःखच दिलंय आम्हाला. ह्या माता मौल्याला एक प्रश्न विचारतो. ज्या ज्या बाईला मनासारखी सून आहे तिनं हात वर करा बरं. दोघी तिघीन हात वर केला. मनानं केला का सुनाच्या धाकानं केला, हा प्रश्न शिल्लक आहे. अजून प्रश्न शिल्लकच आहे. मनासारख्या सुना नाही. अहो हे तर सून बाहेरची आणली. पुढची पोरं सुद्धा मनासारखी नाहीत बऱ्याच जणांना. आहे सुखाकरता निर्माण केलेले. सुख देतात उलट दुःख देतात. हो बघा तुम्ही, एकानं 4 व्हीलर घेतली, जनिती दुःखाला जन्म देणारी. एकानं 4 व्हीलर घेतली. अभि महाराज 4 व्हीलर घेतल्यावर आनंद होतो, पण सहज गाडी लावून कोणीतरी त्याच्या एक रेष वाढव, दिवसभर करमत नाही. नाही अंती नाही अवसानी. ते आधी नाहीत, ते नंतर नाहीत, आणि मधात दिसत असले तरी ते नाहीत. म्हणून हे सर्व माईक आहे म्हणून ते सोड बाबा आणि तू हे कर. काय कर. अविनाश करी आपुली आयशे. विनाशी असणार माईक असणार सोडून दे आणि अविनाशी असणार आपलंस कर. याचा अर्थ या संसारात राहू नको का. राहा, सगळ्यात राहायचं, वादच नाही. हे सोडायचं नाही. पण शरीर कोणाला द्यायचं आणि मन कोणाला द्यायचं याची विभागणी करून टाकायची. अनेकाची सेवा करावी शरीर आहे. संसाराला शरीर द्या. आणि देवानं अपेक्षाही केली नाही शरीराची. देवानं अपेक्षा हीच केली आमच्याकडं. काय. मयेव मन आदत्सु मै बुद्धिम निवेशय. तू मन हे मीच करी.
का तू शरीर मीची करी नाही. हा ठीक आहे. अथ चित्तम समाधातुम न शक्नोसी मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामीप छापतुम धनंजय. अभ्यासानं प्रयत्न कर पण माझ्याकडं मन लाव. तू शरीर नाही दिलं तरी चालेल, मला शरीर राहू दे. म्हणून पहा आपल्या संतांच्या यादीमध्ये मडके घडवणारा साधू आहे, शेती खुरपणारा साधू आहे, नवल आहे, मटण विकणारा साधू आहे. ऐकताय ना? चर्मर आपलं सजन कसाया विकू लागे मांस. तुम्ही शरीरानं काय करता याला काही अर्थ नाही. म्हणून तुम्ही मनानं काय करा, अविनाश करी आपुली आईशी. आणि हे करण्याकरता लावी मना पिसे गोविंदाचे. याच्या करता गोविंदाचं पिस लावलं नाही तरी चालेल, मना पिसी लावी. आणि मग तू असं जर करशील तुझं जीवन तर सुखानं जाईलच जाईल. मरणाचं काय होईल? अभंगाचं शेवटचं चरण. कामने का मरणे दे जाणे. ओ तो कामने का मरणे दे जाणे. निंबाळकर, एक मिनिट. आदरणीय वैकुंठवासी बाबूराव निंबाळकर यांना 3 मुलं, मोठे अशोकराव, अनंतराव, दुसरे अशोकराव आणि बारके आप्पासाहेब. आणि शिक्षणाची आवड असल्यामुळे शिक्षणालाही चांगली त्यांची प्रवृत्ती होती. 10वी जुनी मॅट्रिक झाल्यानंतर त्यांचा इंजिनिअरिंगला नंबरही लागला. आणि पण मायभूमीची सेवा आणि गावातल्या देवाची सेवा याच्या सेवेनं आप्पाला तिथं रमू दिलं नाही. ते घरी आल्यावर शेती करू लागले. रोज नियमानं, हो, सिद्धोबाच्या मंदिरात, दत्तात्रयाच्या मंदिरात, सिद्धोबाची शेजारती असेल, सकाळची आरती असेल, प्रत्येक आरतीला जाऊन ती आरती करून दत्तात्रयाच्या मंदिरात बसून आपलं देवाचं चिंतन करत बसायचे. म्हणजे मी मागाशी बोललो ना, मग शरीरानं संसार केला, मनानं देवच केला. आमच्या गुरुजीचं एक वाक्य सांगतो, 2 मिनिटं ऐका. आम्ही जेव्हा आळंदीमध्ये आलो तेव्हा आमचे गुरुजी म्हणायचे, अरे आपण आळंदीत राहतो ना, आळंदीचे मालक ज्ञानोबा आहेत आणि आपण त्यांच्या गावात राहणारे नौकर आहेत. मालक कोण आहेत? ज्ञानोबा आहे. मग सेवकाचं कर्तव्य असतं, मालक झोपल्याशिवाय झोपायचं नसतं आणि मालक उठायच्या आधी उठायचं असतं. आणि मला वाटतं तसं जावळीचे मालक जर सिद्धोबा असतील, बरोबर ना, सिद्धोबा जर असतील, हे देवत जर असेल, तर सेवकाची खरी भूमिका आप्पांनी सांभाळली, खरीच भूमिका सांभाळली. म्हणजे देव झोपल्यावर झोपले आणि देवाला उठवायच्या आधी मंदिरात हजर राहिले, सेवा केली. काय थोडे प्राकृतिक अडचणी त्यांच्या थोड्याफार होत्या, पण त्या अडचणीने कधी त्यांना संसारात अडचणी आणल्या असतील त्यांच्या प्रकृतीनं, पण परमार्थात कधी अडचण आली नाही. सदैव देवाच्या सेवेत तत्पर राहिले. पुढं आदरणीय तनुजाताई यांच्याशी त्यांचा विवाह होऊन त्यांना गुरु आणि रोहन हे 2 काय झाली, मुलं झाली. दत्तात्रयाची भक्ती असल्यामुळे मोठ्या मुलाचं नाव गुरुप्रसाद असं नाव ठेवण्यात आलं. आणि चांगल्या गुण्यागोविंदाचा संसार चालत असताना काय त्यांना वाटलं कोणास ठाऊक, आणि त्यांनी आपल्या जीवनाचा समारोप दत्तप्रभूच्या दारामध्ये केला. आता घटना एक असते, पाहण्याचे आयाम भिन्न भिन्न असतात. कोणी म्हणेल वा त्यांच्या घटनेकडे पाहत असताना मानसिक दृष्ट्या थोड्या अडचणीनं झाला असेल, काय असाही अर्थ करतील, काय तणावात झाला असेल. पण मी परमार्थिक माणूस आहे. परमार्थिक माणूस परमार्थिक चौकटीतूनच बोलत असतो. माणूसानं तणावात जर काही करायचं असलं तर शेत होतं, घर होतं, मंदिरातच का, देवाजवळच का? का तुकोबारायचं प्रमाण आहे, तो का म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. आमच्या संत सखू देवाच्या दर्शनाला गेल्या पुन्हा वापस आल्याच नाही. संत सखू शतकाचा इतिहास आहे. मी दशकातल्या इतिहासातली एक बाई सांगतो. एक
सखुबाई नावाच्या एक वारकरीण होत्या. उंची 4 ते 4.5 फुटाच्या होत्या. तात्यापेक्षा बुटक्या होत्या. सगळं नियमाचं भजन पाठ होतं. आणि महिन्याची वारी पंढरपूरची आळंदीचे करायच्या. आणि आळंदीला जाताना आधी देहूला जायचं आणि देहूचं दर्शन घेऊन मग पंढरपूरला यायचं. असा आपला आळंदीला यायचं असा नियम. देहूला त्या मंदिरात गेल्या, पुजारी आडवत चला भाई मला बाजूला, अशा धावल्या त्याच्यावर त्या वारकरी बाई. आणि पांडुरंगाच्या पायावर जे डोकं ठेवलं, पुन्हा शरीर उचललं नाही, देवाच्या दारातच जीव सोडून दिला. म्हणून त्यांच्या जीवनाची घटना जरी घडली असेल, काय असतं, माणूस जावं लागतं. पण कोणाला कसं जावं लागतं, ज्याचे त्याचे प्रकार आहेत. 8 प्रकारानं माणसाला जावं लागतं. काहीची हत्या होते, काहीची आत्महत्या होते, कोणाचा अकाली मृत्यू येतो, कोणाला नैसर्गिक मृत्यू येतो. हे 4 प्रकार सामान्य आहेत. विशेष प्रकार, कोणी आत्मत्याग करतं, कोणी आत्मसमर्पण करतं, कोणी दिव्य निर्याण करतं, कोणी समाधीला बसतं. ज्ञानोबा समाधीला बसले, तुकोबारायचं दिव्य निर्याण आहे. दधीची ऋषींनी समाजाकरता केलं ते आत्मत्याग आहे. हो. आणि शूराचं आणि भक्ताचं देवापुशी असणार आत्मसमर्पण आहे. देवा माझं शरीरच तुला, माझा जीवच तुला. मग त्यांच्या बुद्धिवृत्तीने ते केलं, त्यांच्या जाण्याने. खरं तर सगळ्यालाच दुःख आहे, वादच नाही. कारण शांत स्वभाव, कधी कोणाच्या एकात नाही, दोनात नाही. आणि जो एकात दोनात नसतो ती माणसं समाजाला हवीशी वाटतात. सगळ्यांनाच दुःख आहे, वादच नाही. पण ह्या परिवाराचं दुःख काय वेगळंच आहे. अनंतराव अशोकराव यांना दुःख आहे की आपला बारका भाऊ गेला. बघा ना तुम्ही, गंमत आहे. भावाचं नातं कसं असतं. निवृत्तीनाथाचे मायबाप गेले, त्याशी निवृत्तीनाथ रडले नाहीत. मला पूर्ण कथा सांगायला वेळ नाही. मायबाप जेव्हा गेले तेव्हा सिद्ध बेटा 4 भावंड झोपलेले आत्मत्याग करण्याकरता निघाले, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब. तर रुक्मिणी म्हणायची, एकदा लेकराला उठू द्या आणि मला मिठी मारून तोंडावर हात फिरू द्या. विठ्ठलपंत म्हटले, मोहाचा पाश अजून जकडून जाईल, चल. म्हणजे बाकीच्यांना राहू द्या, पण मोठा निवृत्ती, त्याला 2 शब्द बोलण्याकरता मला उठू द्या. आणि मोठ्या भावाला म्हणजे निवृत्तीनाथाला उठवलं. निवृत्ती, आजपासून या लेकराची माय पण तूच आणि बापही तूच. काय हरकत नाही. तुम्ही कुठे निघाले? प्रयागला. परत कधी येत आहे? म्हणजे आम्ही कधीच येणार नाही. काय हरकत नाही, जा. एक थेंब मायबाप गेले तर डोळ्याला पाणी आलं नाही. कोणाच्या? निवृत्तीनाथाच्या. पण जेव्हा आपला बारका भाऊ ज्ञानोबा समाधीला बसला, तेव्हा निवृत्ती सुद्धा धाय मोकलून रडला. ध्यानात ठेवा. खरंच काय आपली एक समाज रचना आहे. मला वाटतं जसं 2 भावाला दुःख आहे ना, तसं आईलाही दुःख आहे. 3 जरी असले, ताईचा जीव सगळ्यातच असतो. त्यातले एक सांगू तुम्हाला, जे चांगले असतात ताईचा जीव त्याच्यात नसतो, जे दुबळे असतात त्याच्यात आईचा जीव जास्त असतो. म्हणून आदरणीय इंदुबाई अर्थात आईसाहेब यांनाही मोठं दुःख आहे. कारण का, ज्याच्या खांद्यावर मला जायचंय तो माझ्या समोर खांद्यावर गेला. आईला दुःख आहे, भावांना दुःख आहे. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाशी जाणे, केले नारायणे विपरीत. देवा काय विपरीत केलं, त्यांनाही दुःख आहे. पण ऐकलं का, पुन्हा मी बोलेन, आईसाहेबाच्या दुःखाला पर्याय आहे. आप्पा जरी गेले, अनंतराव आहेत, अशोकराव आहेत. मला वाटतं अशोकरावला आनंदराव आहेत, आनंदरावला अशोकराव आहेत. यांच्या दुःखाला पर्याय आहे. पण गुरुच्या रोहनला जे दुःख आहे त्या दुःखाला पर्याय नाही. कारण एक भाऊ गेला तर दुसरा असतो, एक मुलगा गेला तर दुसरा असतो, एक मामा गेला तर दुसरा मामा असतो, एक बाप गेला दुसरा बाप नसतो. त्यांचं भाग्य आहे. बापाची कमी न पडू देणारे दोन्ही चुलते आहेत. खंबीर त्या दोघा पोराच्या पाठीमागे उभे आहेत, वादच नाही. पण बापाचं सुख एक असतं महाराज. बापाचा वेगळाच आधार असतो. ऐकलं का, माणसाला संपत्तीपेक्षा बापाचा आधार कसा आधार देतो याचे घडलेलं उदाहरण सांगतो महाराज. घडलेलं उदाहरण. आणि आत्ता ताज एक आमचे गुरुबंधू आहेत, नाव नाही सांगत बरं नाही वाटत, धनगर समाजाचा पोरगा. आणि कोपरगाव आहे ना, कोपरगाव पुणतांबा हायवे टच 20 एकर जमीन आहे गणेश महाराज. त्याला किती? 20 एकर. जिथं कोट्यावधीमध्ये ज्या जमिनीची काय होत नाही, किंमत होत नाही, 20 एकर आहे. दिसायला सुंदर आहे. संस्थेचे 4 वर्ष झाले. अभ्यासात तरबेज आहे, परफेक्ट आहे, स्वरज्ञान आहे, सगळे. फक्त अडचण एक आहे, बाप नाही. लहानपणी आई गेली, बापानं दुसरी बायको केली. दुसऱ्या बायकोपासून एक पोरगी झाली आणि वडीलही वारले.
आणि ती सावत्र आई आणि बहीण बाप वारल्यापासून भलता त्याला त्रास. त्याने त्या बहिणीला आणि आईला वाटून दिलं. आता 20 एकर पाण्याखालची जवळजवळ 15 ते 20 कोटीची जमीन आहे, पण आधार कोणाचा नाही. मग गावातला भजनी माणूस म्हणला त्याला, अमोल महाराज, बाळा तू एक कर, आता तू लग्न करून घे म्हणजे आधार भेटल. गावातलाच एक भजनी पोरगा त्यांच्या पाहुण्यातला माणूस त्याला सहज म्हटले, ए तुझी पोरगी देऊन टाक त्याला, चांगलंय, गावातल्या गावात ते पोरग चांगले, सगळे गुणाने युक्त आहे. दिली असती पण त्याला बाप नाही, त्याला काय देऊ म्हणे. बरं जन ऐकलं, त्याने येऊन ह्याला सांगितलं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते पोरग काय माझ्याकडे येतं, ते मला फोन केला ना, अर्धा तास रडत होता माझ्यावर. बाबा बाप जेव्हा होता तेव्हा मला कळालं नाही आज बापाचा काय आधार असतो. त्याचं उत्तर आज सापडलं मला. आधार लय मोठा असतो. कसा कशानं? मी माझ्या वडिलाचं सांगतो. माझे वडील म्हणजे ज्यांच्या नावावर एक गुंठा जमीन नाही असा माझा बापा. मला 3 दिवस चालता येत नव्हतं, एवढा माझा बाप मला मारित होता. आणि गुन्हा काय, गावात हरिपाठाला गेलो म्हणून, असा माझा बाप. पण आता घरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी वारकरी झालो, आता तेही माळकरी झाले. आणि आयुष्यभर मोलमजुरीत वडिलाचं जीवन गेलं, आयुष्य मोलमजुरीत गेलं. आता वडिलाचं वय 80+ आहे माझ्या. सर किती? 80+ आहे माझ्या वडिलाचं जीवन, 80+. आयुष्य मोलमजुरीत गेलं. आणि आमच्या बंधूंनी, वकील आहेत, चांगली प्रॅक्टिस आहे त्यांची, त्यानं 15 एकर क्षेत्र घेतलं. आळंदीला घर बांधलंय. दादा तुम्ही आळंदीत रामलं, ते राहत नाही, ते कुठं राहतात? शेतात राहतात, शेतात राहतात. आणि त्यांना म्हणलं आता काय तुमचं, 80व्या वर्षी पुन्हा त्यांना ताकद आली माझ्या बापाला. त्यांना जर म्हणलं ना बाबा दादा तुम्ही इकडे राहता, बंगला आहे, चांगलं घर आहे, इथं राहा तुम्ही. ते नाही म्हणे महाराज तिथंच राहतो. काय आयुष्य गेलो म्हणे. हरी शेण काढ, ए हरी कडबान, ए हरी पाहुणे आलेत, 4 भात घागरी पाणी आण. जुन्या सालकऱ्याला खूप काम करावं लागायचं आणि लोक नीट बोलत नव्हते. म्हणजे आयुष्य लोकांची आज्ञा पाळण्यात आणि कष्ट करण्यात गेलं. आता मला मालक व्हायची संधी दिली ना महाराज, मला त्या मालकीपणाचा आधार आनंद लुटू द्या म्हणले. आता पुढची गंमत ऐका. आमच्याकडे सोयाबीन असतं आणि सोयाबीन फार दाट असतं, तुम्हाला माहिती. एक दिवशी मी शेतात गेलो तर आमचा बाप खोलीमध्ये नव्हते झोपायला, रूम केल्या तिथं 2 त्यांच्यासाठी. मी सहज विचारलं दादा कुठे आहेत? आमची आई म्हणली बघ बाबा जाऊन आता कुठे आहेत. म्हणजे सोयाबीन मध्ये जाऊन झोपले, सोयाबीन मध्ये बाश टाकली तिथं झोपले. मी बॅटरी घेऊन गेलो, म्हणलं दादा का गेले, इथं काय झोपले? काय नाही म्हणे महाराज रात्री हरणं आले म्हणले, आमच्याकडे हरिण रानडुकरं खूप आहेत. परवा दिवशी हरणं आले म्हणले, त्यांनी खळाभर रान खराब केलं. हो काल डुकरं आले, त्यांनी खळाभर रान खराब केलं म्हणे. असं गेले आपल्या पदरात काय पडल? मी म्हणलं पण दादा आज तुमच्या आशीर्वादानं तुमचा एक पोरगा महाराज आहे, तुमचा एक पोरगा ट्रान्सफरच्या त्याच्या गाड्या आहेत, तुमचा एक पोरगा वकील आहे. अहो त्या वकिलानं 10 मिनिटं सल्ला दिला तर कोणी बी 1000-2000 रुपये देतं. आणि तुमचा पोरगा महाराज आहे, त्याच्या पायावर लोक पैसे ठेवतात. आणि काय होणार आहे खळाभर रानामध्ये त्या सोयाबीनच? हा चला तुम्ही, एखाद्या डुकरानं तुम्हाला डुसणी मारली, काही लागलं, हे कुठं जायचं? महाराज त्या दिवशी माझ्या बापानं ऐकलं, त्या दिवशी आला, पण सोयाबीन काढेपर्यंत तिथंच झोपला. किंमत सोयाबीनची नाहीये, त्याच्या पोटी पोरांच्या काळजीची. म्हणून एक आधार असतो बापाचा, फार मोठा आधार असतो. मी पुन्हा म्हणेन दोन्ही पोरं भाग्यवान आहेत, दोन्ही चुलते आहेत. पण वडिलांची नाही की मी मगाशी बोललो, चुलत्याला बुलेट घेऊन दिली, पण बापाला काहीतरी घेतलं असते, रुक राहिली का नाही त्याला. फक्त देवाला माझी प्रार्थना आहे की त्या दोघांनाही एक सांगतो, तुम्ही अनाथ नाही आहेत. शास्त्र काय म्हणतं? माणूस अनाथ सणात बापावर नसतो, आईवर असतो. मातृलाभेन सनाथत्वम अनाथत्वम विपर्य, असं शास्त्र आहे. म्हणजे बाप मेला माय जिवंत आहे, तो अनाथ नाहीये. याच्या उलट आहे, माय मेलीन बाप जिवंत आहे तरी तो अनाथ आहे. त्याचं कारण काय? परत सायकोलॉजी. कारण नवरा मेल्यावर बाईला बाप होता येतं, पण बायको मेल्यावर नवऱ्याला आई होता येत नाही. लेकरं लहान असताना नवरा मेला, अशा कितीतरी बाया खंबीर आहेत, त्यांनी लेकरं लहानाचे काय केले? मोठे केले. म्हणजे बाप होता येतं,
पण बापाला माय होता येत नाही. ज्या बाईचा मायरात नुसता बाप आहे ती बापाला लुगडं घे म्हणू शकते पण पाठघास म्हणू शकत नाही माईशिवाय कोणाला. म्हणून त्या दोन्ही पोरांना सांगेन, अजून तुमची आईचा पदर तुमच्या पाठीवर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मी तनुजा वहिनींना सांगेन, काय असतं मोठेपणाची जिम्मेदारी फार अवघड असते. मोठ्या माणसाला फार सोसावं लागतं. ठीक आहे, अनंतराव अशोकरावला ते दुःख दाखवता येत नसेल पण त्यांना ते भाऊ गेल्याचं दुःख आहे. पण माझं खास तनुजा वहिनीला सांगणं आहे की आता न रडता आपल्याला लढायचंय आणि आता या दोन पोरांना पुढं न्यायचंय. म्हणून आईसाहेब इंदूबाई यांनाही विनंती करेन, दोन मुलं आहेत आणि काळजी करू नका. तुमचा एक गेला तुम्हाला वाटत असेल या दोन पोराचं काय होईल, आता सुखी आहेत आणि तुमचं दूध एवढं प्युअर आहे जे तुम्ही अनंतराव अशोकरावांना पाजलंय ते कधीच त्या दोन पोराला अंतर पडू देणार नाहीत. आणि मी तनुजा वहिनीलाही सांगेन, हो तुम्ही जर काही एकट्या असत्या तर वेगळी बाब आहे, पण तुम्हाला अजून सासूचा आधार आहे, दोन्ही भायांचा आधार आहे, ते तुमच्या लेकराला कधीच आणि कुठंच उघडं पडू देणार नाहीत. म्हणून तुम्ही उलट धीर धरून आता हे जीवन कसं पुढं जाईल याची सगळ्यांना काळजी घ्यायची. खरं तर आत्महत्या आमच्याकडं पाप समजलं गेलं, पण पुन्हा मी तेच सांगतो की त्यांनी आत्महत्या जर घरी केली असती, शेतात केली असती तर आम्हाला काही वेगळा विचार करायला वाव होता. पण त्यांनी मंदिरात केली, जिथं ती रोज साधना करायची, ज्या देवाची सेवा करायची. कदाचित त्यांच्या मनामध्ये हा देह त्या दत्तप्रभूच्या चरणी समर्पित करायचा आहे असाही भाव असू शकतो. त्या भावनेतून त्यांच्या जीवनाचा निर्याण झाला. पुन्हा सर्व आप्तइष्ट सगळे सोयरे, आपण या निंबाळकर परिवाराच्या दुःखात तेवढ्या संख्येने आलात. या परिवाराच्या प्रतिष्ठेचं रूप म्हणजे या ठिकाणी उपस्थित असणारा जनसमुदाय आहे की या परिवाराची माणुसकी काय आहे त्याचा परिचय म्हणजे हा जनसमुदाय. आपण आलात, तुमच्याविषयी सद्भाव. आणि एकच सांगेन, तुमचं तर लक्ष आहेच पण या गुरुवर आणि रोहनवर सगळ्यांनी लक्ष ठेवा. हीच खरी आप्पाला श्रद्धांजली आहे अशी माझी भावना आहे, ती व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम देतो. सर्व गुणीजन महाराज मंडळी यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करून अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. आता जय विठ्ठल.